कृषी समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या शेतमाल तपासणी नाक्याला दानोली दशकृतीतील 8 गावांचा प्रचंड विरोध झालेला आहे। या विरोधासंदर्भात या गावातील काही ग्रामस्थ ते उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून हा विरोध नेमका कशासाठी हे आपण जाणून घेत आहोत। हा जो नाका बसवलेला आहे तो आमच्या मते गैर आहे। या कृषी समितीने बाजार समिती जी आहे त्याने मार्केट उपलब्ध करावं, रोसला करावं, कुठे जिल्ह्याच्या ठिकाणी करावं। रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना गाड्या हायवे आहे, या गाड्या अडवून लोकांकडनं नकोला नाक त्रास देऊ नये, लोकांकडनं नाक पैसे वसूल करू नये। कारण हा हायवे असल्यामुळे जिल्ह्यात जाणारा माल असतो किंवा राज्यात जाणारा पण माल असतो। इकडे गोवा राज्य जवळ आहे, त्यामुळे त्या लोकांना इथं त्रास होतोय काय आणि रोज इथं भांडणं होतात, तक्रारी होतात। आम्ही ह्या गावातले असल्यामुळे आम्हाला ते निदर्शन येतो। एक शेतकरी भात बियाणं आणतो, काय आणतो तो पेरणीसाठी आणतो, तर त्याच्याकडनं हे जबरदस्तीने पैसे वसूल करतात। ही चुकीची गोष्ट आहे। आपल्याकडे भात मिळत नाही, बियाणं मिळत नाही म्हणून लोक घाटावर जाऊन बियाणं आणतात, मग त्यांच्याकडे पैसे घेतात। दुसरी गोष्ट, भात एखाद्या हळवर लावायला नेलं, मशीन तांदूळ करायला भात जर नेलं गाडीत घालून, तर त्याच्याकडनं हे पण पैसे वसूल करतात। मग हळवर बिला सगळे बंद केले पाहिजेत ना। तर शेतकऱ्यांच्या म्हशी असतात, व्यापारी लोक इकडे घेऊन घाटावर घेऊन जातात, त्यांच्याकडनं जबरदस्तीने पैसे वसूल करतात। त्यामुळे शेतकऱ्यांना त्या म्हशीची किंमत कमी मिळते, शेतकऱ्यांना नुकसान होतं। शेतकऱ्याकडनं घेऊन जाणारा जो व्यापारी असतो तो म्हणतो 200 रुपये तू ह्याचे दे, कमी घे म्हणतो। त्यामुळे शेतकऱ्याचं नाव नुकसान होतं यांच्यामुळे। यांचं मार्केट नाही, यांची एरिया नाही, काय नाही, हे रस्त्यात बसून लोकांकडनं जबरदस्तीने पैसे वसूल करतात, हे चुकीचं वाटतं आम्हाला। तर हे नाकं बसवलं, जमीन मालकाची परमिशन वगैरे घेतली नाही, जबरदस्तीने दादागिरीने हे इथे बसवलेलं आहे। हा, हुकुमशाही आहे यांची, सरळ दादागिरी करून पैसे वसूल करतात। हे बंद झालं पाहिजे असं आमची मागणी आहे। मार्केट बांधा, पैसे वसूल करा, आमचं काही म्हणणं नाही। इथे बावळटचे ओवळीचे माजी सरपंच उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत की लोकांना हा शेतमाल तपासणीचा नाका उभारताना विश्वासात घेतलं नाही का। लोकांचा विरोध असताना देखील गेले 8 दिवस इथे शेतमालाच्या तपासणीच्या नावावर पैसे उकळण्याचा प्रकार चालू आहे। तर या संदर्भात इथल्या स्थानिक ग्रामस्थांच्या भावना अतिशय आक्रमक आहेत। पुढील त्यांची भूमिका नेमकी काय आहे या संदर्भात, हा जर तपासणी नाका बंद नाही झाला तर ग्रामस्थ कोणते आंदोलन उभारतील या संदर्भात आपण सरपंच इथे उपस्थित आहेत, माजी सरपंच, त्यांच्याकडून जाणून घेत आहोत। माझं म्हणणं असं आहे, आज ह्या नाका आंबोली येथे होतं त्यावेळी आमचं तिथे काय म्हणणं नव्हतं, पण इथे स्थानिक शेतकऱ्याला, गरीब शेतकऱ्याला इथे नाहक भरलं जाते। त्यामुळे ह्या ठिकाणची जी आजची लोकांची जी दिशाभूल होते ती होऊ नये यासाठी आम्ही आक्रमक पवित्रा घेण्यात आजही तयार आहोत। आता आम्ही फक्त तात्पुरते ठराविकच लोक 4 2 गावातील बोलून या ठिकाणी यांच्यासमोर बोललो, पण पुढे याच्यासाठी जर हे नाही बंद केलं तर आक्रमक बंद पाडण्याची आमची आजची सगळ्या लोकांची तयारी आहे। कारण आमचं म्हणणं आहे की ग्रामीण भागातला शेतकरी हा तो पक्ष कुठला आहे याला महत्त्व नाही। हे जी पुढे महामंडळ आहे ते आमचीच मुलं आहेत, दुसरे कोण नाहीत। आता बाबालाल मेळा, सावंत, आता साठा मारे, ते आमची शेतकऱ्यांची इथली मुलं आहेत। परंतु हे शासनाच्या दरबारी त्यांनी सुद्धा लोकांना पटवून द्यायचं आहे आणि ते पटवून देऊन लोकांना जास्तीत जास्त गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि गरीब शेतकऱ्याची हेळसांड होऊ नये। प्रत्येकाला समजा आम्ही 10 किलो 20 किलो भाजी आणणार, कुठून काय करणार आणि त्याच्यावर यांना जर पैसे द्यायला गेलं तर आम्हाला मिळतेच का ती मुळात। पण शेतकऱ्यांना लुबाडतात ही वस्तुस्थिती खरी आहे? लुबाडतात असं नाही, ते टॅक्स वगैरे लुबाडतात म्हणजे काय, टॅक्स त्यांच्या काही ठरावाप्रमाणे टॅक्स देतात, लुबाडतात असं आमचं म्हणणं नाही। परंतु ते त्यांनी ह्या इथल्या स्थानिक लोकांना त्यांच्याकडनं घेऊच नाही किंवा मागू नये असं आमचं म्हणणं आहे। स्थानिक शेतकरी, त्यात जे गरीब शेतकरी आहेत त्यांच्याकडून तरी निदान हे पैसे त्यांनी घेऊ नये अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे। काय हा जर तपासणी नाका जर बंद नाही झाला तर इथले ग्रामस्थ अतिशय आक्रमक होतील असा इशारा हा देखील या इथल्या ग्रामस्थांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज मडियेसह सागर चव्हाण, लाईव्ह सिंधुदुर्ग।